समा, बाय द वे मी त्या मिस्टर बोरकरांना भेटले होते आज. कोण मिस्टर बोरकर? एवढ्यात विसरलीस? सुभाष बोरकर, आपले फर्स्ट क्लायंट, ज्यांनी गणपतीसाठी आपल्याला केकची ऑर्डर दिली होती. त्यांना मी भेटले होते आज. माऊ, ते मी ॲक्च्युली काय ते मी? मला वाटलं आपण टीम आहोत समा, बट नाही, आय वॉज रॉंग. तू तर आजोबांच्या पार्टीत केलीस. आणि एवढंच नाही, चांगलं प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं केलंयस. हा, वाव. माऊ, आय एम रिअली सॉरी. सॉरी वगैरे काही नाही. आता बघ, मी तुझ्या सिक्रेट्स ठेवते का? प्लीज. मी हे लक्षात ठेवणार आहे समा. माऊ, ऐक प्लीज, तू ठेव हे लक्षात. म्हणजे हे आपल्या बिझनेससाठीही बेटर होईल, पण मी हे का केलंय त्याचा एकदा विचार कर. सी, तुझ्यावर कॉन्फिडन्स असणारी मी एकटी नाहीये. मी लहान आहे, कदाचित खूप ओव्हर एन्थू पण आहे, पण आजोबांना तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे. आणि ते माझ्यासारखे नाही आहेत. त्यांना तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे म्हणजे दॅट हॅज टू मीन समथिंग, राईट? आय एम रिअली सॉरी. प्लीज, मी हे मुद्दामून नाही केलं, खरंच. आय एम सॉरी. इम्प्रेसिव्ह. जमतंय. काय जमतंय? कन्व्हिन्स करायला जमतंय. बिझनेस मध्ये छान फायदा होईल आपल्याला. सो आर वी कूल? ऑफकोर्स बेबी, वी आर कूल. थँक यू. मजा करत होते मी. सॉरी. इट्स ओके बाळा. ओके, ऐक, आता मी रेयांजकडे जाते, मला एक इम्पॉर्टंट काम आहे. हो, मी पण रेयांजकडे येणार आहे. मला पण इम्पॉर्टंट काम आहे. तुझं काय इम्पॉर्टंट काम आहे रेयांजकडे? आहे माझं, सांगते ना. सांग ना, मग काय आहे? आजोबा निलिमा आत्याला भेटायला तयार झालेत. व्हॉट? येस. माऊ, तू हे मॅजिक कसं केलंस? प्लीज मलाही सांग. सांगणार, जाता जाता सांगते. चल, उशीर होईल. ओके, चल. या प्लीज. तुम्ही एवढ्या उशिरा आलाय, काही सिरियस आहे का? खूप महत्वाचं काम आहे. तुला करायला ते वेळ आहे का? हो, पण काय ते तर सांग. प्रियांश, तू वेळेवर काहीही काम करत नाहीस. मी मॅनेजरच्या पोस्टवरनं काढीन तुला. ईश्वराजोबा झोपलीच शांत. समा, तू का फायरिंग करते उगाच? आपले व्हिडिओ एडिट करून रेडी आहेत. ओके, गणपतीमुळे आपण पोस्ट करत नाही, ठरलं होतं ना आपलं. आपल्या बिझनेस बद्दल नाही बोलत आहे मी. मग कशाबद्दल बोलतेस? तू येण आहेस का नाही ते सांग यार. अरे बिझनेस मध्ये ना मी ऑलरेडी इन आहे. रेयांज, इट्स नॉट अबाउट बिझनेस, इट्स अबाउट फॅमिली. हो, आपण बसून बोलूयात का प्लीज? काहीतरी सिरियस वाटतंय. सो बस इकडे मावशी. ओके, सो मला प्लीज सांगाल का काय नक्की सीन आहे तो? आपल्याला एका व्यक्तीला शोधायचंय ASAP. ती व्यक्ती म्हणजे निलिमा आत्या, बाबांची सख्खी बहीण. आता हे काय मध्येच? आय मीन, आय एम सॉरी टू से, पण तुम्हाला तुमच्या बिझनेस मॉड्यूलमध्ये लक्ष नाही द्यायचं आहे का? हो, द्यायचंय, पण घराकडे सुद्धा तेवढंच द्यायचंय. हे बघ रियांज, बिझनेस आपण छान करूच, पण बाबा जर आपल्यासाठी एवढे एफर्ट्स घेत आहेत तर थोडे एफर्ट्स त्यांच्यासाठी पण घ्यायला नकोत का? आफ्टर ऑल बाबांची सख्खी बहीण आहे ती, जी 35 वर्षांपासून त्यांना भेटली नाहीये. काय झालं त्यांच्यामध्ये कोणालाच काही माहित नाही. आणि ते परत एकत्र यावे ही वेणू आजीची विश होती. एक्झॅक्टली. आईंची इच्छा पूर्ण करायचं सगळ्यांनीच ठरवलंय. बाबांनी सुद्धा प्रॉमिस केलंय. रियांज, प्लीज हेल्प करशील तू पण? प्लीज. कळत नाही म्हणजे मी का? आय मीन, मावशी तू स्वतः आहेस, अशोक आजोबा आहेत, मग माझी का गरज लागेल? सिरियांश, आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज करावा लागणार आहे. तू या सगळ्याच्याच बाबतीत अपडेटेड आहेस आणि जुगाडू पण आहेस. आणि आणि काय? आणि आपल्या
आपल्या बहिणीला मिस करणं काय असतं हे तुला माहिती आहे. ओके, आय मीन सो मिशन निलिमा, आय मीन निलिमा आजी इज ऑन. येस, थँक्यू. काय कुठे बाहेर जातेस? हो, काय झालं? काही बोलायचंय का? मी थांबते हवं तर. नाही, काय नाही, तुझा. अनिश, हे बघ, खूप दिवस झाले आपण नीट बोललो सुद्धा नाहीये. तू स्वतःहून विचारतोयस तर मी थांबू शकते. बोल ना. नाही, इट्स ओके, यू कॅरी ऑन. फक्त जाता जाता एखादा तुझा दागिना देऊन जा. दागिना? कशासाठी? काम आहे माझं. अरे हो, पण म्हणजे तेच, काय काम आहे? तू काय आता इंटरोगेशन करतेस का माझं? हं? हे बघ, डोंट वरी, तुझा दागिना काय मी बाहेर जाऊन विकणार नाहीये किंवा गहाण ठेवणार सुद्धा नाहीये. अनिश, प्लीज. मी बोलले का असं काही? मी फक्त विचारलं कशासाठी हवंय. आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी हवाय. तुमचा कोणाचाही माझ्यावर भरोसा नाहीये ना, विश्वास नाहीये, तरी सुद्धा सांगतो, आपल्या सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सॉर्ट व्हावं ना, म्हणून प्रयत्न करतोय मी. अरे पण काय प्रयत्न करतोयस? सांग तरी, मी सुद्धा सपोर्ट करते तुला. नको, तुझ्या सपोर्टची गरज नाहीये मला अजिबात. फक्त तो दागिना देणार आहेस की नाही तेवढं सांग. शिरा, एवढा सिंपल सम तुला सॉल्व्ह नाही करता येत? तू ते सोडवून मग. आधी प्लीज म्हण, ईशान मला दे ना सम सॉल्व्ह करून. गेट लॉस्ट. अरे ए ताई, मला सम सोडवून दे ना प्लीज. सॉरी इरू, गोट गो समवेअर. कुठे? रेयांशकडे. का रेयांश दादाच्या घरी का? मिशन निलिमा आजी. चल मग आम्ही पण येतो. आली बस. तुम्ही आलात तर शाळेत कोण जाणार? शाळा बुडवणार? आणि ताई, तू तुझं कॉलेज बुडवून तिकडे मी जातेस. मोठी आहे, मी माझा अभ्यास मॅनेज करू शकते. बाय द वे गाईज, यू नो व्हॉट, तुम्ही स्कूलला जा, मस्त मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, टीचरचा ओरडा खा, जस्ट मिडल मीडिओकर स्टफ, यू नो. ताई, आता तू आम्हाला डिच करतेस हा? सॉरी, पण करावं तर लागेल ना. ठीक आहे बाई, आता काय बोलणार. तुमची वेगळी टीम आणि आमची वेगळी टीम. हा, करेक्ट करेक्ट. इरा, आपण शाळेतून संध्याकाळी घरी आलो ना की आपण डायरेक्ट निलिमा आजीला शोधूया. घरातली हरवलेली वस्तू शोधायची नाही आपल्याला, आला मोठा शोधूया. त्याला ना ईशान स्किल्स लागतात. माझ्याकडे पण आहेत ते स्किल्स. आम्ही सोसायटीत लपाछपी खेळतो ना, तेव्हा प्रत्येकाला मी असा शोधून काढतो. अरे वेड्या, पण ते लोक आपल्याच बिल्डिंग मध्ये लपतात. ही निलिमा आजी कुठे लपून बसले आपल्याला कुठे माहिती आहे. स्मार्ट गर्ल. थँक्यू. पण संयमी ताई, आपण जर सरळ पोलिसांकडे गेलो तर निलिमा आजीला शोधायला. पण आपल्याला पोलिसांकडे कंप्लेंट करावी लागेल. आणि निलिमा आजींनी तर काहीच गुन्हा नाही केलाय, मग कशाला उगाच त्यांची कंप्लेंट करायची आपण? पण मिसिंग पर्सनला शोधायला ती लोक मदत करू शकतात. पण पोलीस आपलं ऐकतील का? नाहीच ऐकणार. म्हणूनच मी म्हणते, मी माऊ आणि रेयांश करू सगळं मॅनेज. वी आर द कोर कमिटी, यू नो. जाऊ दे इरा, आपण आलो ना संध्याकाळी शाळेतून की आपण मस्त गार्डन मध्ये जाऊ आधी. गार्डन मध्ये कशाला?
अरे मी कार्टून बघतो ना टीव्हीवर, त्याच्यात मी बघितलंय तो एक माणूस असतो ना, त्याला काही सुचतच नसतं. मग तो एक दिवस गार्डन मध्ये जातो, तिकडे बसतो आणि मग त्याला खूप गोष्टी सुचतात. हा, कार्टून्स कशाला बघायचं तिशात? डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाच. मी तर खूप सारे डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाचणार आहे, त्याच्यानं जास्त आयडिया येईल. तर तू पण तेच कर. Okay, guys, I will take a leave now. Have an important meeting to attend, you know. येस. Have a nice day. Bye. बाय. ईशान, आपल्याला निलिमा आजीला शोधायला काहीतरी करायला हवं. सो स्मार्ट गर्ल. सम सॉल्व कर आधी. गेल्या 35 वर्षात मी निलिमाचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाहीये, की आवाज पण ऐकले नाही. कुठे असेल ती, काय करत असेल, कुठल्या अवस्थेत असेल? मुंबईत आहे का मुंबईच्या बाहेर आहे, मला काही माहित नाही. कसं शोधणार तिला? कठीण आहे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये तू तिला साधं शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. नाही, इम्पॉसिबल. काहीतरी लिंक, काहीतरी कॉमन थ्रेड असायलाच पाहिजे. माऊ, वर्षा मावशी गेल्यानंतर तू आजोबांची बोलली होतीस का या विषयावर? हो, बोलले होते. मग मला फक्त एवढंच कळलंय की निलिमा आत्यांनी घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. सो म्हणून आजोबांच्या फॅमिलीनी कॉन्टॅक्टच तोडला. हा, आणि तोही कायमचा. दॅट्स इम्पॉसिबल. प्रियांश, यु नो, माझा बाबा मला नेहमी सांगायचा की त्याचे आजोबा खूप लव्हिंग आणि केअरिंग होते आणि त्या काळाच्या मनाने ते बऱ्यापैकी लिबरल होते. मुलींनी मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं या एका चुकीसाठी ते असं नाही वागणार. आय डोंट थिंक सो. आय थिंक काहीतरी वेगळं कारण असणार आहे जे आपल्या कोणालाच माहित नाहीये. एक्झॅक्टली. मला माहिती आहे. काय आहे? बाबांनी निलिमा आत्याची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला होता, पण त्यांना त्याच माणसाची लग्न करायचं होतं. हट्टाला पेटल्या होत्या त्या. आणि एक दिवस निलिमा आत्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. व्हॉट? एक मिनिट, म्हणजे निलिमा आजींचं सरनेम निलिमा माझगावकर नसणार आहे? त्यांचं सरनेम चेंज झालं असेल ना? काय असेल त्यांच्या मिस्टरांचं पूर्ण नाव? त्या मुलाचं नाव पक्या जाधव असं होतं. पक्या म्हणजे? प्रकाश असावं. गुंड होता रे तो. आमची नीलू सुंदर होती, छान गायची.